विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमामध्ये दिलेला व्याकरण विभागातील अलंकार हा व्याकरण प्रकार आपण आज अभ्यास करणार आहोत. खरं तर व्याकरणामध्ये अलंकार आपण 9वी-10वीमध्ये शिकलेलेच आहे. तर आत्ताच्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये नेमका अलंकार म्हणजे काय पुन्हा एकदा आपण पाहायचं आहे आणि त्याचे प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अलंकार म्हणजे काय नेमकं? अलंकार म्हणजे खरं तर दागिना, की जी स्त्री अंगावरती दागिने घालत असते त्याला आपण खऱ्या अर्थाने अलंकार म्हणतो. का घालतो अलंकार किंवा स्त्रिया का अलंकार घालतात? कारण प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं असं वाटतं की नाही? प्रत्येकाला, मुलगा असो मुलगी असो किंवा कुणी असो, की आपण प्रत्येक वेळी छान दिसलं पाहिजे असं वाटतं. त्यामुळं वेगवेगळी आभूषणं, दागिन्याला आपण आभूषणं पण म्हणतो. अनेक प्रकारचे दागिने घातल्यानंतर ते आभूषण आहे. तर हे आपण जेव्हा घालतो कशाच्या दृष्टीने घालतो, कोणत्या दृष्टीने? तर आपण छान दिसावं, सुंदर दिसावं या उद्देशानं आपण हे दागिने घालत असतो. आणि नेहमी मनुष्य हा नेहमीच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग त्यामध्ये फक्त दागिना येतो का? तर नाही. तर दागिने, कपडे, चष्मा आणि अजून काही. तर अशा प्रकारे की जेणेकरून व्यक्ती सुंदर दिसावी किंवा आपण सुंदर दिसावं आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. तर आता हे झालं मनुष्याच्या बाबतीत. अशाच प्रकारे भाषेला सुद्धा सौंदर्य आणण्यासाठी व्याकरणामध्ये अलंकार वापरले गेले. तर मग आता हे कोणत्या प्रकारचे आहेत? बघा, माणसाला जसं शरीराचं सौंदर्य खुलविण्यासाठी दागिना लागतो किंवा मनुष्य दागिना वापरतो किंवा स्त्रिया दागिना वापरतात, आभूषणे वापरतात, चांगली कपडे घालतात. तर हे कशासाठी? शरीराचं सौंदर्य खुलविण्यासाठी. आणि अशाच प्रकारे भाषेचं सौंदर्य खुलविण्यासाठी भाषेतील अलंकार आज आपण या ठिकाणी अभ्यासायचा आहे. म्हणजेच मनुष्य जसा विविध प्रकारे नटतो, स्त्रिया जशा विविध प्रकारे नटतात, तशी ही भाषासुद्धा विविध अंगांनी नटलेली असते. आणि ती भाषा आकर्षक, प्रभावी होण्यासाठी कधी शब्दांचा वापर, कधी त्यामधील अर्थ, शब्दातील सारखेपणा किंवा शब्दातील लय किंवा त्यामधील नाद, तर असे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून भाषेचे सौंदर्य खुलविले जाते. बघा, इथे व्यक्ती ज्याप्रमाणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे आपली भाषा परिणामकारक व्हावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आकर्षक करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच बोलण्याचा प्रभाव पुढच्या व्यक्तीवर जास्तीत जास्त पडावा हा नेहमी प्रयत्न म्हणजे आपण जसं सुंदर दिसावं तसंच आपली भाषासुद्धा सुंदर असावी. कारण बोलण्यामध्ये जर माणूस चांगला असेल, म्हणजेच त्याची भाषा जर उत्तम असेल, चांगली असेल, आणि बघा वेगवेगळ्या भाषा आपण अनेक ऐकतो, पण थोडंसं वेगळं बोललं ना की त्यामध्ये एक आकर्षकता किंवा त्यामध्ये एक प्रभाव पडत असतो. आणि म्हणून भाषेला सौंदर्य किंवा भाषेला परिणामकारकता आणून ती बोलली जाते, तेव्हा तिथे भाषेला अलंकार प्राप्त होतो. म्हणजेच तो भाषेतील अलंकार. म्हणजे साधं वाक्य असतं, ती खूप छान चालते, ती छान बोलते, हे सुद्धा अगदी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं. उदाहरण पाहूया आपण. पहा इथे, तुझे चालणे मोहक आहे. आता हे साधं वाक्य आहे, तुझे चालणे मोहक. मोहक म्हणजे छान आहे, चांगलं आहे, अगदी छान वाटतं चालत असताना, असं हे साधंच वाक्य बोललेलं. पण याऐवजी जर असं म्हटलं
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. बघा, साधं की तुझं चालणं मोहक आहे किंवा तू छान चालते, असं साधं वाक्य जेव्हा बोलायचं असतं तेव्हा एखादा कवी किंवा अलंकारिक भाषा वापरणारा व्यक्ती किंवा भाषेला कशा पद्धतीनं अलंकारिकता द्यायची किंवा अलंकार कसे त्यामध्ये घालायचे, सजवायची भाषा, यासाठी तुझे चालणे मोहक आहे साधं वाक्य कसं वापरलं गेलं आहे. नंतर चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. बघा, म्हणजे त्या वाक्याला अलंकार प्राप्त झाले, म्हणजेच ते वाक्य प्रभावी किंवा त्याची एक ओळ बनली. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. तर दुसरं उदाहरण पाहूया आपण. बाळाला झोपवताना आई कसं म्हणते, झोप आता बाळा, डोळे मिटून घे, झोप. असं साधं सरळ वाक्य बोलायचं असतं तिला. पण त्याच ठिकाणी कवी, आता बघा, नेहमी कवीला अलंकारिक भाषा जास्त सुचत असते, म्हणून त्याला कविमन, त्याचं कविमन असतं किंवा कवी म्हटलं जातं त्याला. कारण एखादं साधं सरळ वाक्य एखाद्या लयीमध्ये किंवा एखाद्या नादामध्ये किंवा शब्दांच्या सारखेपणामध्ये थोडं वेगळं आहे, त्याच्यापेक्षा वेगळेपणानं त्याचं सौंदर्य खुलवून प्रभावी वाटेल अशी रचना जेव्हा होते तेव्हा ती अलंकारिक भाषा होते आणि हे कवी करत असतो. तर बघा, इथे आई साधं बाळाला झोपवताना काय म्हणते की डोळे मिटून घे व झोप, साधं सरळ म्हणते आई. तेव्हाच हेच वाक्य जर कवीला म्हणायचं असेल तर कवी काय म्हणेल, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांचे पाखरे. काय म्हणेल कवी, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांचे पाखरे. बघा, ह्या पापणीच्या पंखात म्हटलेलं आहे, म्हणजे आपण जी उघडझाप करतो डोळ्यांची याला पंख म्हटले आहे. त्यामध्ये आरामामध्ये डोळे हे बंद होऊ दे किंवा मिटून जाऊ देत, म्हणजेच पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांचे पाखरे. ही झाली काय झाली, अलंकारिता, भाषेतील अलंकारिता. साध्या वाक्याला नटवून सजवून त्याला प्रभावी बनवणं म्हणजे अलंकारिता. पुढे तिसरं उदाहरण पाहूया आपण. माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त असते. हे साधं सरळ वाक्य आपण सहज बोलत असतो की माणसाला सुखापेक्षा दुःखच जास्त आहे. असं साधं वाक्य जर कवीला म्हणायचं आहे किंवा कवी त्या वाक्याला प्रभावी बनवत असेल किंवा अलंकारिता देऊन ते वाक्य तयार करत असेल तर ते ओळीमध्ये रूपांतर होतं. आणि कसं म्हणेल बघा कवी, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. बघा, म्हणजे एक वस्त्र आहे समजा आणि त्या वस्त्रामध्ये जणू एकच धागा सुखाचे आणि बाकी सगळे दुःखाचे धागे आहेत, म्हणजे सुखापेक्षा काय आहे, दुःख जास्त आहे. साधं सरळ वाक्य आहे, माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त असते. हे साधं सरळ वाक्य आहे. पण कवी काय म्हणतो अलंकारिक भाषेमध्ये, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याची. बघा, अलंकारिकता ह्यालाच म्हटलेलं आहे. कवीला एखादं वाक्य साधं सरळ म्हणायचं असतं तेव्हा तो अलंकारिक भाषेमध्ये बोलत असताना त्याला एक गेयता प्राप्त होते किंवा त्याला एक लय निर्माण होते, त्याला एक नाद निर्माण होतो आणि अलंकारिक भाषा निर्माण होते. मी नेहमी तुम्हाला सांगत असते बघा, वर्गामध्ये अनेकदा मी हे बोलते की बालकवी एका कवितेमध्ये साधं सरळ, मी एक दुसरं उदाहरण देते जे नेहमी वर्गात तुम्हाला सांगत असते मी, की आपल्याला साधं सरळ जेव्हा आपण एखाद्या वेळेला फिरायला जातो तेव्हा सगळीकडे हिरवळ दिसते, मग पाऊस पडून गेलेला असतो नुकताच आणि सगळीकडे हिरवळ झालेली असते, त्यावरती प्रकाश किरणं, सूर्याची प्रकाश किरणं पडलेली असतात, किरणं पसरलेली असतात सगळीकडे, त्यामुळे ती गवताची पाती चमकत असतात आणि अशा ह्या सुंदर गवतावरती फुलपाखरे इकडून तिकडून बागडत असतात. आता हे जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे, समजा आपण मित्राला किंवा मैत्रिणीला जेव्हा सांगतो तेव्हा आहा किती छान गवत, कसलं हिरवंगार दिसायलं नाही, हे बघ तिकडे फुलपाखरं किती बागडत आहेत, किती छान वाटायलं आहे, असं आपण साधं सरळ म्हणत असतो.
पण बालकवींना काय वाटतं? बघा बालकवी काय म्हणतात, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. पहा इथे साधं गवत इकडे सगळीकडे सर्वत्र हिरवळ आहे, त्याला कवी काय म्हणतो की हिरवे हिरवे गार गालीचे, त्या गवताच्या सगळीकडे गवत पसरले त्याला कवी गालीचे म्हणतोय. आणि हरित तृणांच्या मखमालीचे, ह्या गवतासारखी मखमल म्हणजे चमकते सूर्याच्या किरणांनी ते चमकते गवत आणि ती मखमलीसारखे वाटतायत. आणि अशा या सुंदर गालीच्या वरती कोण बागडतंय? हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. फुलराणी म्हणजे फुलपाखरू. तर फुलपाखरं इकडे तिकडे बागडत होती आणि कवी काय म्हणतो की त्या अशा ह्या सुंदर गालीच्यांवरती, मखमली गालीच्यावरती फुलपाखरे इकडून तिकडून बागडत होती, खेळत होती. ही झाली अलंकारिक भाषा. साधस म्हणजेच याचा अर्थ काय होतो की भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार होतात. बघा पुन्हा एकदा काय नेमकं अलंकार म्हणजे त्यामध्ये काय असतं की साधं सरळ वाक्य किंवा साधं सरळ आपल्याला काही भावना व्यक्त करायच्या असतात, तेच त्यामध्ये भाषेच्या अलंकारामध्ये म्हणजे अलंकारामध्ये रूपांतर करून जेव्हा भाषा व्यक्त करायची असते किंवा अलंकाराने सजवायची असते, तेव्हा त्याचं जे वेगळंपण आहे, त्याचा प्रभाव आहे, हा खूप वेगळा असतो, आकर्षित करतो माणसाला त्या भाषेने. म्हणजेच काय, आता अलंकारामध्ये काय नेमकं परत एकदा बघा, त्यामध्ये शब्दातील सारखेपणा म्हणजेच कधी कधी दोन गोष्टीमध्ये सारखेपणा दाखवायचा असतो. म्हणजे ही वस्तू याच्यासारखी आहे. कधी त्यामध्ये विरोधाभास दाखवायचा असतो, कधी शब्दातील नाद, तर कधी लय आणि कल्पनाशक्तीची किंवा कल्पना चमत्कृती. यामुळे काय होतं, भाषा परिणामकारक होते. आणि मग काय होतं, भाषेचे अलंकार. त्यामध्ये म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार म्हणतात. तंत्र म्हणजे काय 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 आता कोणते कोणते आले इथे, म्हणजे शब्दातील सारखेपणा, शब्दातील नाद, शब्दातील लय आणि कल्पना चमत्कृती. कल्पनेने वेगळं पण काहीतरी त्यामध्ये व्यक्त करायचं. आता अजून काय होतं की भाषेला कधी सौंदर्य प्राप्त होतं की तेव्हा ती अलंकारिक भाषा होते. कधी अर्थामुळे भाषेला वेगळं पण येतं, शब्दांमुळे, शब्द वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा एकसारखे एखाद्या ओळीचा एकसारखेपणा शब्दांचा किंवा अक्षरांचा जर एकसारखेपणा येत असेल तेव्हा सुद्धा ते वेगळं पण त्यामध्ये जाणवतं आणि ती भाषा तिथे किंवा ती ओळ किंवा ते वाक्य तिथे प्रभावी वाटायला लागतं. साधंसंच बोलण्याऐवजी त्यामध्ये थोडंसं त्याला एक वेगळं तंत्र, आता हे तंत्र म्हणजे काय, लय, नाद, सारखेपणा, विरोधाभास आणि हे सगळं वापरून त्या भाषेचं सौंदर्य जेव्हा वाढतं तेव्हा तिथे अलंकार होतो. म्हणजेच काय, भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. बघा परत एकदा समजून घ्या की भाषेला जसं मनुष्याला वेगवेगळे कपडे, दागिने, चष्मा किंवा अनेक सुंदर दिसण्यासाठी जे काही वेगळं पण वापरतो, त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य खुलतं. मग तिथे स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, कुणी असो, की विशिष्ट पद्धतीनं त्याला सजवावं लागतं किंवा वापर करावा लागतो काही गोष्टींचा, तेव्हा तिथे त्याचं सौंदर्य खुलतं. आणि भाषेचं सौंदर्य अशाच पद्धतीनं भाषेचं सौंदर्य खुलविण्यासाठी ज्याच्यामुळे तिला शोभा येते किंवा ज्या गोष्टी वापरल्या जातात किंवा त्यांचा उपयोग केला जातो, तेव्हा ते गुणधर्म त्यामध्ये जेव्हा घातले जातात तेव्हा त्या गुणधर्मांना काय म्हणतात, भाषेचे
अलंकार असे म्हणतात. आता भाषेचे अलंकार आपण पाहिलं की शब्दांनी कधी भाषेचे सौंदर्य वाढते आणि दुसरं म्हणजे अर्थाने, आणि याच्यावरूनच भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार, प्रामुख्याने मुख्य प्रकार कोणते, दोन प्रकार आहेत. तर पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. म्हणजे बघा इथे की ज्या ज्या गोष्टीमुळे भाषेला सौंदर्य येते तेव्हा तिथे काय होतं, भाषेचा अलंकार. आता प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झालेले किंवा भाषेचा अलंकार कसा घडलेला आहे, तर पहिला म्हणजे शब्दालंकार, आणि यावरून प्रकार पडलेले ते म्हणजे पहिला शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आपण पाहूयात पहिला प्रकार यातला शब्दालंकार. आता यामध्ये शब्दाला महत्त्व आहे. शब्दालंकार म्हणजे काय की जे अलंकार, बघा लक्ष देऊन ऐका, जे अलंकार शब्दांवर किंवा त्यातील अक्षरे किंवा स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. परत एकदा बघा, जे अलंकार शब्दांवर त्यातील अक्षरे किंवा स्वरासहित व्यंजन समूहावर, व्यंजन म्हणजे काय, क ख ग घ ही सगळी व्यंजनं, स्वर म्हणजे काय, अ आ इ ई, म्हणजे यांचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे त्या वाक्यांमध्ये किंवा ओळीमध्ये, त्याच्यावर तो अलंकार ठरत असतो. समूहावर बघा परत एकदा, जे अलंकार शब्दांवर, अक्षरांवर किंवा स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार असे म्हणतात. म्हणजेच काय बघा परत, एखाद्या ओळीला किंवा वाक्याला, इथे वाक्य टाईप करायचं राहिलेलं आहे, एखाद्या वाक्याला किंवा ओळीला शब्दानुसार सौंदर्य प्राप्त होते तेव्हा शब्दालंकार होतो. म्हणजेच काय, आपण कुठला प्रकार पाहत आहोत, शब्दालंकार. तर शब्दामुळे ज्या वाक्याला किंवा ओळीला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तिथे शब्दालंकार होतो. म्हणजेच काय बघा परत एकदा, इथे शब्द चमत्कृती होते, शब्द चमत्कृती साधली जाते. म्हणजे शब्दांच्या चमत्कृती पूर्ण रचनेतून सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार म्हणतात. बघा, शब्दरचना किंवा अक्षर रचनेमुळे भाषेचे सौंदर्य वाढते, म्हणजेच शाब्दिक चमत्कृती होते. शाब्दिक चमत्कृती म्हणजे काय, शब्दांनी वेगळंपण जाणवणं. एखादा शब्द, साधा सरळ एखादं वाक्य बोलायचं आहे पण त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे शब्द किंवा एकसारखे शब्द, एका लय वाटणारे असे किंवा पुन्हा पुन्हा वापर झालेले शब्द, अक्षर जेव्हा वापरले जातात तेव्हा एक कुठेतरी चमत्कृती वाटायला लागते, आपल्याला वेगळं पण जाणवतं, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. हे कशामुळे जाणवतं, शब्दांमुळे किंवा अक्षरांमुळे. आणि म्हणूनच शब्दरचना, अक्षररचना यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते, म्हणजेच तिथे काय होते, शाब्दिक चमत्कृती होते. समजलं? उदाहरणार्थ आता बघा, ह्यामध्ये शब्दालंकारमध्ये एकूण महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. अनुप्रास शब्दालंकार, यमक शब्दालंकार आणि श्लेष शब्दालंकार. आता यामध्ये उपप्रकार आहे. शब्दालंकारामध्ये महत्त्वाचे हे 3 अनुप्रास, यमक, श्लेष हे मुख्य प्रकार आहे. तर आता शब्दांमुळे कशा पद्धतीनं भाषेचं सौंदर्य खुलतं
तेव्हा तो अलंकार होतो. हे आपण पाहूयात. उदाहरण पहा. उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हटा तटाने पटा रंगवुनी जटा धरिसी काशिरी. परत एकदा वाचते बघा. हटा तटाने पटा रंगवुनी जटा धरिसी काशिरी. आता यामध्ये काय जाणवतं? पुन्हा पुन्हा एक अक्षर आलेलं जाणवतं की नाही? हटा ट, तटा ट, परत पटा आणि इथे परत पुढे जटा. हटा तटाने पटा रंगवुनी जटा धरिसी काशिरी. म्हणजे एका ओळीमध्ये पुन्हा पुन्हा एका अक्षराचा वापर झालेला आहे. शब्दाचा नव्हे, अक्षराचा पुन्हा 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 वापर केल्यामुळे त्याला एक लय किंवा त्याचं एक वेगळंपण निर्माण झालेलं. आणि तेव्हा इथे अलंकार होतो. शब्दाला नटवलं गेलेलं आहे, वाक्याला नटवलं गेलेलं आहे, भाषेला नटवलं गेलेलं आहे बघा. आणि म्हणून हा इथे शब्दालंकार होतो. काय शब्दालंकाराचा अर्थ? व्याख्या काय? की ज्यामध्ये शब्दरचना आणि अक्षर रचनेमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. बरोबर आहे? तिथे शब्द चमत्कृती. सौंदर्य कशामुळे वाढते? वाक्याचे किंवा ओळीचे? शब्दामुळे किंवा अक्षरामुळे. इथे अक्षर काय आहे? हटा, तटा, पटा आणि जटा. पुन्हा 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 त्याचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे एक त्या ओळीला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. जसं अलंकार वेगवेगळे वापरावे त्या पद्धतीने इथे शब्दालंकार वापरून, अक्षरालंकार वापरून इथे त्या भाषेचं सौंदर्य वाढवलं आहे. म्हणून हा शब्दालंकाराचा प्रकार येतो. दुसरं उदाहरण पाहूया अशाच प्रकारचं. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा. इथे काय साम्य जाणवतं आपल्याला? त्या ओळीमध्ये रंग 3 वेळा वापरलेला आहे. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा. म्हणजे शब्दालंकार, शब्दांनी सौंदर्य वाढवलेलं आहे, प्रभाव पाडलेला आहे एक वेगळ्या प्रकारचा. तेव्हा तिथे शब्दालंकार होतो. तिसरं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. शब्दांनीच त्याला सौंदर्य आलेलं आहे. शब्दामुळे त्याला महत्त्व वेगळं आलेलं आहे किंवा त्याचा प्रभाव वेगळा आहे किंवा त्याची परिणामकारकता वेगळी आहे, त्याचं सौंदर्य खुललेलं आहे किंवा ते एक शब्दामुळे कसा बदल होतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे शब्द वापरले जातात इथे आपल्या लक्षात येते. पहा इथे. शंकरास पूजिले सुमनाने. सुमन म्हणजे चांगलं मन. आता हे कशा प्रकारे? आता तुमच्या एकच लक्षात आलं असेल. पहिला तुमच्या डोक्यात इथे थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे की सुरुवातीला आपण पाहिलं की हटा, तटा, पटा हे वारंवार येतं म्हणजेच शब्दालंकार असं नाही. शब्दालंकार आहे पण प्रत्येक वेळी तसाच शब्दांचा प्रभाव असेल असंही नाही. म्हणूनच इथे प्रकार आहेत. आता आपल्याला सगळे प्रकार शिकायचे नाही आहेत. आपल्याला 12वीला अभ्यासक्रमामध्ये शब्दालंकार नाही आहेत. आपल्याला पुढे अर्थालंकाराचे प्रकार सगळे शिकायचे आहेत. त्यामुळे आपण थोडक्यात इथे घेतो आहे. सगळ्यातले थोडे थोडे उदाहरण आपण घेऊन एकंदरीत शब्दालंकार म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला एकसारखंच येईल आणि तेव्हाच तो शब्दालंकार असेल असं नाही. आता इथे सुमनाने शब्दांमधला फरक, कल्पना चमत्कृती म्हणतो ना आपण, कल्पना चमत्कृती, त्यामध्ये वेगळं विरोधाभास. आता यामध्ये अर्थामध्ये वेगळंपण आहे पण शब्द कसे तोच शब्द आहे पण त्यामध्ये वापरण्याची पद्धत. शंकरास पूजिले सुमनाने. सुमन म्हणजे चांगलं मन. आता तेच बघा शब्द तोच आहे. शंकरास पूजिले सुमनाने. आता इथे सुमन आणि हे सुमन. पहिल्याच्या ह्याच्यामध्ये सुमन म्हणजे काय? सुमनाने, फुल. शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे फुलाने शंकराची पूजा केली. आणि खालच्या ह्याच्यामध्ये काय? शंकरास पूजिले सुमनाने, चांगल्या मनाने. कारण मनाने सुद्धा आपण पूजा करतो. फक्त फुलं वाहिल्यावरच पूजा होते असं नाही. पण शब्दांची चमत्कृती. शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे फुलाने. दुसऱ्या वाक्यामध्ये
शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे चांगले. लक्षात आलं. आता इथे काय आहे बघ पहा, म्हणजे शब्दालंकार. ह्यामध्ये शब्दाला महत्त्व असते. शब्दांमुळे वाक्यांवर, ओळींवर एक वेगळा प्रभाव पडतो किंवा त्या वाक्याचे किंवा त्या ओळीचे सौंदर्य वाढते. कशामुळे? तर शब्दांमुळे, अक्षरांमुळे, शब्दांमुळे त्या वाक्याचं किंवा ओळीचं सौंदर्य वाढते. एक वेगळं पण त्याला जाणवतं किंवा आपल्या लक्षात येतं, तेव्हा तिथे शब्दालंकार होतो. म्हणजे थोडक्यात आपण साधं सरळ म्हणायचं तर त्याला वेगवेगळ्या शब्दांचा अलंकार घातला जातो साध्या वाक्याला, तेव्हा तिथे शब्दालंकार होतो. लक्षात आलं. अलंकारातील दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. कारण प्रमुख 2 अलंकार मी सांगितले सुरुवातीला की ह्या भाषेच्या अलंकारामध्ये 2 प्रकार पडतात, ते म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. एक शब्दानुसार अलंकार घडतात किंवा अलंकार पडतात आणि दुसरं अर्थानुसार अलंकार पडतात. आता इथे अर्थालंकार बघा. शब्दालंकारामध्ये शब्दाला महत्त्व, अर्थालंकारामध्ये अर्थाला महत्त्व. आता कशा पद्धतीने पाहूयात आपण. प्रथम अर्थालंकार म्हणजे काय पाहूया. जे अलंकार शब्दरचनेपेक्षा त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात. पहा परत एकदा. जे अलंकार शब्दरचनेपेक्षा त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर काय असतात, आधारित असतात, तेव्हा तिथे काय होतो, अर्थालंकार होतो. अजून बघा दुसरं मी सांगते. सौंदर्य शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना अलंकार म्हणतात. आता शब्द तरी सौंदर्यपूर्ण वापरलेलंच आहे, पण ते अर्थपूर्ण योजनेतून त्यामध्ये अर्थावर आधारित जास्तीत जास्त भर दिला जातो. अर्थाने भाषेचे सौंदर्य वाढते. कधी शब्दाने वाढते तर कधी अर्थाने, तेव्हा तिथे काय होतो, अर्थालंकार. जेव्हा शब्दरचनेपेक्षा त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात, तेव्हा तो अलंकार अर्थालंकार होतो. परत एकदा बघा समजून, पुढचं घेऊया. 2 सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये आणली जाते तेव्हा अर्थालंकार. आता अर्थालंकार कशा पद्धतीने अर्थाने सौंदर्य येतं. 2 सुंदर वस्तूमधील साम्य म्हणजे काय, सारखेपणा दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती, हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. कोणता, अर्थचमत्कृती. 2 वस्तू सुंदर आहेत, कोणत्याही असो, त्या 2 व्यक्ती असो, 2 वस्तू असो, काही असो, पण त्यामध्ये साम्य कशामुळे दर्शवले जातं, अर्थचमत्कृतीमुळे. त्यामध्ये एक वेगळा अर्थचमत्कृती होते, चमत्कार होतो अर्थाचा. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा तिथे अर्थालंकार होतो. पहिला हे समजून घ्या, पुढे उदाहरण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. हे लक्ष देऊन ऐका. पहिला, 2 सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते तेव्हा अर्थालंकार होतो. अजून एकदा समजण्यासाठी पुढे काय बघा. इथे जे सांगायचे आहे त्यासाठी त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीची मदत घेतो. बघा इथे काय, अर्थाची चमत्कृती होते. आपल्याला जे सांगायचे आणि त्याच्यासारखंच दुसरे गोष्ट मदत घेतो. म्हणजे कधी कधी म्हणतो त्याचं बोलणं गोड मधासारखं आहे,
असं म्हणतो की नाही आपण कधी कधी. म्हणजे बोलण्याला मधाची जोड दिली आपण किंवा त्याची मदत घेतली किंवा तुलना करतो बऱ्याच वेळेला. तो याच्यासारखा आहे किंवा त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे असं आपण सहज म्हणत असतो. मग त्यामध्ये अर्थचमत्कृती होत असते. बघा परत इथे जे सांगायचे आहे, म्हणजे इथे म्हणजे काय, जेव्हा जेव्हा वाक्यामधून किंवा ओळीमधून जेव्हा काही सांगायचे असते त्यासाठी त्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीची मदत घेतो किंवा काय करतो, तुलना करतो. अनेकदा आपण गोड गायनाला मधुर कोकिळासारखं गाते असं म्हणतो आपण. म्हणजे तुलना करतो ते किंवा मदत घेतो आपण त्याला सारखेपणा वाटण्यासाठी. तेव्हा तिथे अर्थचमत्कृती आहेत. आणि अशा या अर्थानुसार किंवा कशा पद्धतीनं अर्थचमत्कृती केलेले वेगवेगळ्या पद्धतीने. आता जसं मागच्या याच्यामध्ये शब्दालंकारामध्ये एका ओळीमध्ये एक 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 शब्द पुन्हा पुन्हा येत गेले किंवा पुढच्या उदाहरणामध्ये जसं वेगळे शब्द वापरले गेले वेगळ्या पद्धतीनं, तसं इथे सुद्धा अर्थचमत्कृती जी होणार आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने. प्रत्येक वेळेला एकसारखीच होईल असं नाही. कधी तुलना म्हणून, कधी सारखेपणा म्हणून दाखवला जाईल. म्हणजे साखरेसारखा आंबा आहे. पुढे तुम्हाला शिकायचं आहे सगळं उदाहरण. जसं उदाहरणं घेऊ आपण तसं समजत जाईल. पण महत्त्वाचं काय, इथे व्याख्या पहिला समजून घ्या. त्याचा अर्थालंकार म्हणजे काय हे जेव्हा समजेल तुम्हाला तेव्हाच पुढे तुम्हाला ते सगळे प्रकार जे पुढे येणार आहेत ते समजतील. आता अर्थालंकाराचे प्रकार कोणते आहेत बघा. उपमा, उत्प्रेक्षा, अपन्हुती, अनन्वय, रूपक, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. हे कशाचे प्रकार आहेत, अर्थालंकार. म्हणजे अर्थाच्या चमत्कृतीवरून हे प्रकार पडलेले वेगवेगळे. हळूहळू समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने 4 अर्थालंकाराचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे अपन्हुती अर्थालंकार, अनन्वय अर्थालंकार, अतिशयोक्ती अर्थालंकार आणि अर्थांतरन्यास अर्थालंकार. हे 4 आपल्याला फक्त 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. उदाहरण पाहूया आपण. म्हणजे अर्थचमत्कृती कसं होतं, म्हणजे ते आपण म्हटलं ना की जे सांगायचं आहे त्यासाठी दुसऱ्या गोष्टीची मदत घेणं किंवा तुलना करणं. तर कशा पद्धतीने अर्थचमत्कृती होते ते आपण पाहूया उदाहरणामध्ये. पहिलं उदाहरण आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बघा साधं सरळ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता इथे कशाची मदत घेतली आहे, अमृताची. कशाला म्हटलेलं आहे, देवाचं नाव म्हणजे काय आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. कशाची मदत घेतली आहे, अमृत. तुलना कशाशी केलेली आहे, अमृताशी. देवाचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. इथे अर्थानुसार इथे वाक्याचा किंवा त्या ओळीला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. साम्य काय आहे, देवाचं नाव आणि अमृत. कशाची उपमा दिलेली आहे, अमृताची, देवाच्या नावाला. तर इथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अर्थालंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूया आपण. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमच जणू. गुलाबी उषा, उषा म्हणजे काय, पहाट. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजे जणू हळूवार कोणीतरी प्रेम करावं, आईनं, देवानी आपल्यावर प्रेम करावं, तसंच अगदी पहाटेच्या वेळची जाणीव आपल्याला होत असते. म्हणजे ह्या भाषेला किंवा त्या वाक्याला, त्या ओळीला सौंदर्य अर्थानुसार प्राप्त झालेला आहे, म्हणून इथे तो अर्थालंकार. पुढे पहा, ती रडली समुद्रच्या समुद्र. ती रडली समुद्रच्या समुद्र. अर्थ यामध्ये काय महत्त्व आहे, अर्थचमत्कृती.
की खरोखर समुद्र ओसंडून वाहेल एवढं रडतं का कोणी, पाणी जातं का डोळ्यातून? नाही. पण त्या भाषेला कुठेतरी एक सौंदर्य, त्या ओळीला सौंदर्य, त्या वाक्याला सौंदर्य यावं किंवा एक म्हणतो ना आपण दागिना घालावा, तसं इथे वेगळ्या पद्धतीनं अर्थचमत्कृती होते. ती रडली समुद्राच्या समुद्र. अशा प्रकारे अर्थालंकार इथे. अजून अर्थालंकारामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील. त्याच्यासारखा तोच, तुझ्यासारखा तोच आहे, दुसरं कोणच नाही आहे. आपण सहज वाक्य वापरत असतो, पण त्यामध्ये अलंकार वापरत असतो हे आपल्याला माहीत नसतं. अनेक अलंकाराचे प्रकार आपण खरं तर आपल्या साध्या बोलण्यातून वापरत असतो, पण आपल्याला ते माहीत नाही. आपण सहजपणे मित्राला तुझ्यासारखा तूच 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 असं म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की तुझ्यासारखा तूच, दुसरं कोणी नाही आहे. हा एक अलंकार आहे, आपल्याला माहीत नाही आहे. आपण व्याकरणाच्या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं की मग लक्षात येतं की आता हळूहळू समजत जाईल की आपण सहजपणे व्यवहारामध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये बोलत असताना, घरी आईशी बोलत असताना किंवा आई आपल्याशी बोलत असताना आणि अलंकाराचा आपण सहजपणे वापर केलेला असतो, पण आपल्याला ते माहीत नसतं. तर लक्षात येईल तुमच्या. पुढे सगळ्यात महत्त्वाचं, अर्थालंकार जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर हे पुढचे 4 टप्प्यांवर पूर्णपणे अर्थालंकार अवलंबून आहेत. आपण कोणते कोणते अलंकार आपण अभ्यासणार आहोत? आपणहूती, अनन्वय, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. हे 4च आपल्याला अभ्यासायचे आहेत. पण एकंदरीत सगळ्याच अर्थालंकारामध्ये हे पुढचे महत्त्वाचे 4 मुद्दे समजले तुम्हाला की मग खऱ्या अर्थानं अर्थालंकाराचे प्रकार तुम्ही सहजपणे ओळखू शकता. बघा कोणते कोणते आहेत. अर्थालंकारांचा अभ्यास करताना पुढील घटक लक्षात ठेवा. हे घटक आहेत. अर्थालंकार समजण्याची सूत्र म्हणतो ना, गणिताला कशी सूत्र असतात, तसं ह्या अर्थालंकाराचे प्रकार समजून घेण्यासाठी ही सूत्र थोडक्यात आहे, घटक आहे. तर या कोणते कोणते आहेत पाहूयात आपण. पहिला आहे उपमेय. आपण जर बघितलं सहजपणे बोलत असताना, मी जसं आत्ता म्हटलं की आपण व्यवहारामध्ये अनेकदा अलंकार वापरत असतो पण आपल्याला माहीत नसतं. सहजपणे वाक्य बोलत असतो पण ते व्याकरणाच्या दृष्टीनं त्यामध्ये अनेक गोष्टी असतात. कधी कधी म्हणीसुद्धा आपण सहजपणे वापरतो पण ते म्हण आहे किंवा व्याकरणाच्या दृष्टीनं आपण बोलतो आहे हा कधीही विचार करत नाही. सहजपणे अरे त्याची उपमा त्याला दिली आहे असं सहज जेव्हा म्हणतो, सहजपणे उपमा देणे, ते त्याच्यासारखं आहे किंवा ते असं आहे असं आपण सहजपणे सांगत असतो. पण ते व्याकरणाच्या दृष्टीने जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा मात्र आपल्याला ते थोडंसं अवघड वाटायला लागतं. तर हे 4 घटकांपैकी कोणते कोणते आहेत आपण पाहूयात. पहिला घटक आहे उपमेय. कारण पूर्णपणे अर्थालंकार हे उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द ह्या 4 घटकांवर अवलंबून आहेत. हे 4 घटक जेव्हा तुम्हाला पूर्णपणे समजतात तेव्हाच तुम्ही अर्थालंकार व्यवस्थितपणे ओळखू शकता. पहिला घटक आहे उपमेय. म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे ते. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे. तुम्ही कुणाची तुलना कुणाशी करणार आहात असं सहज बोलण्यामध्ये, तर ज्या वस्तूची तुलना आपण करणार आहे त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? उपमेय. त्या वस्तूला उपमेय म्हणतो. उदाहरण बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. दुसरा घटक आहे उपमान. ज्याच्यासोबत तुलना करावयाची आहे. बघा उपमान. पहिलं उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे. कशाची तुलना करायची आपल्याला? एखाद्या वस्तूची. कशासोबत तुलना करायची आहे? ते उपमान. ज्याच्यासोबत तुलना करायची आहे ते म्हणजे उपमान. लक्षात आलं? तिसरं साधारण धर्म. आता यामध्ये पहा 2 वस्तूत असणारा सारखेपणा, समान गुणधर्म. म्हणजेच बघा आंबा साखरेसारखा गोड आहे, गुणधर्म. समान गुणधर्म काय दोन्हीमध्ये? आंबा पण गोड आहे आणि साखर पण गोड आहे. मग समान गुणधर्म काय यामध्ये? गोड.
तर साधारण धर्म. आणि इथे साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द. सारखेपणा म्हणजे त्याच्यासारखा तोच, म्हणजे साखरेसारखा आंबा. सारखा हा शब्द इथे काय, साम्यवाचक शब्द आहे. उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर प्रमुख हे 4 घटक लक्षात ठेवायचे, तरच तुम्हाला अर्थालंकाराचे प्रकार समजणार आहेत. पहिला उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द, ह्या 4 घटकांवर अलंकार अवलंबून आहेत. आता आपल्याला उदाहरण बघितल्यानंतर लक्षात येईल उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे नेमकं काय, साधारण धर्म म्हणजे काय आणि साम्यवाचक म्हणजे काय, शब्द म्हणजे काय. आता बघा उदाहरण, आंबा साखरेसारखा गोड आहे. उदाहरण काय, आंबा साखरेसारखा गोड आहे. आता ह्यामध्ये उपमेय म्हणजे काय आपण पाहिलो इकडे, ज्याची तुलना करावयाची. आता इथे तुलना कशाची केली आहे, आंब्याची, म्हणून ते काय आहे, आंबा हे काय आहे, उपमेय. आंबा उपमेय. आता कोणाशी तुलना करायची, साखरेशी, साखरेसारखा, म्हणून इथे उपमान. उपमान म्हणजे काय पाहिलं आपण, ज्याच्याशी किंवा ज्याच्यासोबत तुलना करायची आहे ते म्हणजे काय, उपमान आहे. म्हणजेच आंबा कुणासारखा गोड आहे, कशासारखा, साखरेसारखा. साखर हे काय, ज्याच्याशी तुलना, म्हणजे साखरेशी तुलना ही आंब्याची केलेली. बघा परत एकदा, आंबा म्हणजे ज्याची तुलना करायची म्हणजे उपमेय, ज्याच्याशी तुलना करायचे म्हणजे उपमान, म्हणजे साखरेशी तुलना करायचे म्हणजे इथे उपमान काय आहे, साखर. तर साधारण धर्म काय आहे, दोन्हीमधला साधारण धर्म काय आहे, म्हणजे गुण काय आहे, गोडपणा, म्हणून इथे साधारण धर्म हे गोड आहे. पुढे साम्यवाचक शब्द, दोन्हीमध्ये साम्य दाखविण्यासाठी शब्द कोणता वापरला आहे, सारखा, साखरेसारखा, साखरेप्रमाणे, साखरच जणू, असे शब्द जेव्हा साम्यवाचक शब्द वापरले जातात तेव्हा तिथे त्यामध्ये तुलना किंवा साम्य दर्शविले जाते. आता इथे सारखा हा शब्द लक्षात आलं का, बघा परत एकदा, आंबा हे काय आहे, उपमा, ज्याची तुलना करायची आहे. साखर ज्याच्याशी तुलना म्हणजे साखरेशी तुलना आंब्याची केलेली आहे, म्हणून उपमान हे काय, साखर आहे. दोन्हीतला गुणधर्म किंवा गुण काय आहे, तर गोडपणा हा गुणधर्म आहे. आणि दोन्ही साम्य दाखविण्यासाठी सारखा हा शब्द वापरले. पुढचं उदाहरण अजून एक पाहूयात आपण, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इथे सुद्धा बघा कशाची तुलना केलेली आहे, देवाची तुलना, देवाच्या नावाची तुलना केलेली आहे. कशाशी, अमृता. अमृतापेक्षा सुद्धा साम्य दाखवले, तुलना म्हणण्यापेक्षा सुद्धा अमृतासारखं साम्य पण आहे त्यामध्ये. कशामध्ये, देवाच्या नावामध्ये. म्हणून उपमेय काय आहे, देव किंवा परमेश्वर इथे, आणि उपमान म्हणजे अमृत आहे. कशाची तुलना केली, बघा कुणाची तुलना, देवाची. कुणाशी केलेले, अमृताशी. म्हणजेच इथे ज्याची तुलना, देवाची तुलना म्हणजेच उपमेय, ज्याच्याशी तुलना म्हणजे अमृताशी तुलना किंवा साम्य म्हणजेच उपमान, आणि दोन्हीतला गुणधर्म काय आहे, गोडपणा. जसं आंब्यामध्ये साखरेपणा गोड हाच गुणधर्म आहे, तसा अमृत आणि देवाच्या नावामध्ये सुद्धा कोणता गुणधर्म आहे, साम्य असणारा गोड. म्हणून साधारण धर्म आणि साम्यवाचक धर्म शब्द म्हणजे दोन्हीमध्ये साम्य दर्शविण्यासाठी इथे शब्द हुनी वापरला. म्हणजे अमृतापेक्षा सुद्धा इथे काय गोड आहे, देवाचं नाव आहे. इथे जसं आंबा साखरेसारखा हा साम्यवाचक, तसं इथे साम्यवाचक शब्द हुनी म्हणजे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. आता पुढचं उदाहरण पहा, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. आता इथे पहा, तुम्ही थोडासा तुम्हाला विचार करायला वेळ देते किंवा इथे लिहिलेलं सुद्धा आहे, समजून घ्या. यामध्ये उपमेय काय, उपमान काय
साधारण धर्म कोणता शब्द आहे आणि कोणता गुणधर्म आहे आणि साम्यवाचक कोणता शब्द. त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे. कशाची तुलना कशाशी केलेली आहे यावर थोडासा विचार करा. मला वाटते लक्षात आलं असेल. यामध्ये अक्षर हे काय आहे, उपमेय, ज्याची तुलना, अक्षराची तुलना कशाशी केलेली आहे, उपमान, मोत्याशी केलेली आहे. मोत्या म्हणजे इथे हे नव्हे, कुत्र्याचं नाव नव्हे, मोत्या म्हणजे काय, मोत्यासारखे अक्षर आहेत, मोती, सुंदर असे. आणि गुणधर्म काय आहे दोन्हीमध्ये, सुंदर, मोती सुंदर, अक्षरसुद्धा सुंदर, आणि साम्यवाचक शब्द सारखे. तर ह्या उदाहरणावरून लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणून प्रामुख्याने हे 4 घटक महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द. त्यामुळं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं हे आहे की कोणत्याही वाक्यामध्ये, समजा तुमच्यासमोर जेव्हा वाक्य दिलं जाईल त्यामधलं कोणता शब्द उपमेय आहे, कोणता शब्द उपमान आहे, कोणता शब्द साधारण गुणधर्म आहे आणि कोणता शब्द साम्यवाचक, हे ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तरच तुम्हाला इथे अर्थालंकाराचे प्रकार तुम्ही समजू शकता. मला वाटतं लक्षात आलं असेल तुमच्या. पुन्हा व्हिडिओ ऐका, व्यवस्थित समजून घ्या. थोडक्यात मी अगदी थोडक्यात सांगते परत एकदा की भाषेला सुंदर दिसण्यासाठी ज्याचा वापर केला जातो तेव्हा त्या भाषेचे सौंदर्य खुलते, तेव्हा तिथे अलंकार होतो. साधं वाक्य त्याला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी किंवा त्याला आकर्षक बनविण्यासाठी अनेक पद्धतीनं ते मांडता येतं. त्याची उदाहरणं आपण पाहिली की चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, किंवा हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. ह्या अशा पद्धतीचे अलंकारिक भाषा कशा पद्धतीनं भाषा नटते हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर अर्थानुसार आणि शब्दानुसार आणि अर्थानुसार पडणारे प्रमुख 2 प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार. त्यातला पहिला शब्दालंकार की ज्यामध्ये शब्दाला महत्त्व असते आणि त्याच्यावरून शब्दालंकाराचे प्रकार पडतात की ज्यामध्ये शब्द आणि अक्षर यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते, तेव्हा तिथे शब्दालंकार होतो. दुसरा प्रकार अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये अर्थाला महत्त्व असतं की ज्यामध्ये वस्तूमध्ये साम्य दर्शवून त्यामध्ये अर्थचमत्कृती केली जाते, किंवा शब्दरचनेपेक्षा त्यामधून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित त्यामध्ये चमत्कृती जी होते. अर्थानुसार जेव्हा भाषेला सौंदर्य येतं तेव्हा तिथे अर्थालंकार होतो. आणि अर्थालंकारामध्ये महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करायचा असेल तर हे महत्त्वाचे घटक उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहे. हे उदाहरण तुम्ही पुन्हा वाचा, मग तुमच्या लक्षात येईल उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, साधारण धर्म म्हणजे काय आणि साम्यवाचक. हे उदाहरण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात, आणि हे प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे दिलेलं स्वयमाध्ययन तुम्हाला सोडवा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं उपमेय म्हणजे काय आहे किंवा कशा पद्धतीनं भाषेचे सौंदर्य वाढलेलं आहे. ही दोन्ही स्वाध्ययन कृती तुम्हाला सोडवायची आहे. ठीक आहे, धन्यवाद.